हॅलो यूट्यूब फॅमिली. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी काल शेतामध्ये गेलेले होते. तर आमच्या शेतामध्ये एकच झाड लावलेलं आहे आणि कोकोनट म्हणजे नारळाचं झाड लावलेलं आहे. पण त्याचे नारळ ना असे भरपूर घोस लागतात. अशा द्राक्षाचे कसे घोस लागतात ना तसे लागतात. पण ना छोटे छोटे लागतानाच ते असं ते नंतर काय होतात, काळे पडतात ना, म्हणजे असं करपल्यासारखे होतात. असे का होतात त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तर कुणाला माहिती जर असेल त्या नारळाच्या झाडाला काय यूज करावं लागतं, त्याचे नारळ पडू नये म्हणून काय त्याला द्यावं लागतं, खत म्हणा किंवा काहीतरी असेल दुसरा आणखीन उपाय, तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवा. आणि बघा आमचं नारळाचं झाड कसं आहे. बरेचसे लागलेले आहेत, बरेचसे वरती पण आहेत. म्हणजे छोटंसं झाड आहे, त्याला बुडापासूनच नारळ लागत आलेले आहेत. म्हणजे जास्त ग्रो होत नाही, ते उंच जास्त जात नाही, छोटंसंच आहे. नवीनच रोप आणलं होतं 400 रुपयाचं. म्हणजे बघावं म्हटलं ह्याला लागतात का नाही. पण खूप छान नारळ लागायला लागलेले आहेत, पण गळत आहेत त्याचे नारळ. जर कुणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटद्वारे मला कळवा. थँक्यू सो मच. आणि नारळाचं आता झाड दाखवते तुम्हाला, नक्की बघा. हे बघा आमच्या नारळाला किती नारळ लागलेले आहेत. बुडापासून बघा किती जवळच आहे, हाताला तोडता येते. हे बघा दिगंच्या उंचीच्या बी कमीच. दिगन हलवू नको, त्याला पडते ती. खूप नारळ लागले, घोसच्या घोस आहेत. ते छोटे दिगन तरी बी काही जळ आलेत बघ. हो इकडले खाली करपल्यासारखे झाले. नको मला, ती पडलं तर परत सगळं नुकसान होईल. पाणी बघा लागलं. खूप छान लागले आहेत. कसं चेक करायचं पण पाणी घालून? ती पडतात रे, परत खाली पडतात. असं कसं खाली पडतात परत. आता तुम्हाला आमच्या पपईला पण बघा, पपया किती लागल्यात. ये इकडे देऊ. अजून बघत नाही ना मला. पपई बघ ना, इंटरेस्टच नाही कशात. पपई ते मला माहिती आहे. हे बघा आमची पपई. माहिती आहे का मला? हे काही लावलेलं नाही, असंच बी पडून आलेलं आहे. अरे दिगन वरची बघ ना, पपई पिकली आहे. काढता येईल का तुला? कुठे? हे बघ, हे ती पत्र्यावर ना काढा लागते. नाही नाही, चेअर आणायचं आणि चेअर वर उभारून निघते रे ती. कशी? अरे शहरीतून इथपर्यंत जाते मम्मा. मग ती येते ना हाताला परत. आता आपला हात इथपर्यंत जाते. आता चेअर आणल्यास ती पोहोचते. मला जातं इथपर्यंत. टाचवर केलं जातं इथपर्यंत. चेरीत नाही इथपर्यंत असते मम्मा, जात नसते एवढं. सोडून जाते. पुदिना पुदिना, आळूचे पानं, भरपूर आहेत बघा. हे बघा कसं घोसच्या घोस लागलेला आहे. काही केलेलं नाही बरं का, खत वगैरे काहीच टाकलेलं नाही, तरी पण खूप छान असं झोपलं तरी तोडायला येतील अशी इतके खाली आहेत. खूपच छान. एकच झाड लावलेलं होतं, पण ते काय मला वाटतं काहीतरी इंजेक्शन वगैरे काहीतरी द्यावं लागतं काही की, ते काय असं जळायला लागलेत काही नारळ. काही छान आलेत आणि काही असं करपल्यासारखे झालेत. खूप छान, खूपच छान. नारळ पाणी घरच्या घरी. सलाईन लावायची गरजच नाही नारळ पाणी पिल्यानंतर. भरपूर पाणी निघतं बरं का. एक ग्लास तरी एका नारळामध्ये पाणी निघतं.